आज आपण बनवू साबुदाण्याची उसळ. त्यासाठी आपण इथे साबुदाणा रात्रभर भिजत घातलेला 1 वाटी आणि सकाळी याची उसळ बनवून घ्यायची. 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आणि 7-8 हिरवी मिरची घ्यायची. शेंगदाणे आता आपल्याला चांगले भाजून घ्यायचे. 2-3 मिनटं शेंगदाणे चांगले भाजून घ्यायचे आणि थोडेसे असे काळसर होईपर्यंत भाजायचे शेंगदाणे. आता आपली शेंगदाणे भाजून झालेली मिक्सरमधून बारीक करून घेऊ. थोडी थंड होऊ द्यायची आधी आणि नंतर मिक्सरमधून बारीक करून घ्यायची. आणि जास्त बारीक पूड नाही करायची आपल्याला, थोडे जाडसरच ठेवायचे अशा पद्धतीने. आता हिरवी मिरची आपण चाकूच्या साहाय्याने कापून घेऊ आणि कढईमध्ये तेल किंवा तूप काही पण टाकू शकतो आपण, जे आवडेल आपल्याला ते. त्याच्यामध्ये बारीक कापलेली हिरवी मिरची टाकायची आणि मिरची थोडी तळू द्यायची. नंतर भिजवलेला साबुदाणा टाकायचा आणि बारीक केलेला शेंगदाण्याचा कूट. त्याच्यानंतर थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं. चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि 2 मिनटं झाकण ठेवून आपल्याला ही उसळ शिजवून घ्यायची. अशा पद्धतीने आपली उपवासाची उसळ तयार झालेली आहे साबुदाण्याची. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. ही उसळ आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ. अशी उसळ एकदा बनवून बघा.